आज पाथरी नगर परिषदेमध्ये माझ्या वैयक्तिक कामानिमित्त आलो असता पाथरी नगर परिषदेमध्ये या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्या ठिकाणी जी कामाची अडचण निर्माण झाली त्यामुळे संबंधित कर्मचारी यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी पाथरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना स्वीकृत सदस्य नगरसेवक बाबाजानी दुराणी यांनी फोनवर धमकीवजा शिवीगाळ केल्याचं पत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी वारंवार पाथरी शहरामध्ये या ठिकाणी बाबाजानी दुराणी यांच्याकडून मातांग समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजाचे अधिकारी किंवा कार्यकर्ते यांच्यावर दबावाचं राजकारण करून त्यांना धमकीवजा करून या ठिकाणी प्रेशर निर्माण करण्याचं काम या ठिकाणी बाबाजानी दुराणी यांच्याकडून होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून मागच्या काही महिन्यापूर्वी ज्येष्ठ समाजसेवक DS दादा कांबळे यांना देखील अशा प्रकारचा धमकीवजा केल्यामुळे त्यांनी देखील या ठिकाणी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आणि त्यांची या ठिकाणी हत्या झाली। त्या संदर्भात देखील बाबाजानी दुराणी यांच्यावर या ठिकाणी FIR दाखल झालेला आहे आणि बाबाजानी दुराणी ही जी व्यक्ती आहे ही वारंवार मागासवर्गीय SC कॅटेगरीचे अधिकारी कार्यकर्ते यांना धमकावून त्यांच्यावर प्रेशर आणून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे। त्याचाच एक भाग काल 17 तारखेला जयवंत सोनवणे यांना फोनवरती शिवीगाळ करून धमकीवजा बोलल्यामुळे आज त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते परभणी येथील रुग्णालयामध्ये दाखल आहेत। असे अनेक प्रकारचे जे धमकीवजा अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना असे दबाव टाकल्यामुळे या ठिकाणची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अशा अनेक गुन्ह्यामध्ये अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत। त्यांच्यावर या ठिकाणी या प्रकरणात देखील गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी आमची या ठिकाणची मागणी आहे आणि तसेच या ठिकाणी जो अन्याय अत्याचार होत आहे या संदर्भात शासनाने ठोस पावले उचलून संबंधितांवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो। आज नगरपालिका के अंदर कर्मचारी क्यों रजा हुआ है? तो मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की नगरपालिकेमध्ये आज लेखणी बंद आंदोलन होतंय असं नाही। यापूर्वीही लेखणी बंद आंदोलन आणि नगरपालिकेमध्ये येऊन नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाणीचे प्रकार अनेक घडलेले आणि हे कोणी केलेले हे सगळं पाथरी शहरवासियांना माहित आहे, पाथरीच्या जनतेला माहित आहे, आम्हाला माहित आहे। त्यांचं नाव आहे बाबाजानी दुराणी। आमदारकीच्या पदावर असताना सुद्धा संविधानिक पदावर असताना सुद्धा इथल्या जाणीवपूर्वक नगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक टॉर्चर करणं, त्याला जाती द्वेषातून पाहणं, जसं म्हणलं तसं त्यांच्याकडून काम करून घेणं आणि नाही त्यांच्या मनासारखं केलं की मग तुम्हाला सांगतो त्यांना धमकी द्यायची आणि या धमकीमधून तुम्हाला सांगतो अनेक आमच्या मागासवर्गीयचे लोक त्या धमक्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। DS कांबळे सारखं उदाहरण आहे। आमच्या समाजामधला नेता जे की समाज सुधारण्याचं त्यांनी आयुष्यभर काम केलं, अशा माणसाला आत्महत्या करावी लागली, बाबाजानीमुळे करावी लागली। त्याचबरोबर काल घटना घडली इथं नगरपालिकेत आल्यानंतर कळालं की कर्मचाऱ्यांची लेखणी बंद आंदोलन आहे। आमचं कर्तव्य आहे शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही विचारणा केली काय झाले म्हणून, तर त्यांनी सांगितलं जयवंत सोनवणे प्रभारी इथं अधिकारी इथं शिव म्हणून। काय त्यांचं खटकलं दोघांमध्ये बाबाजानीचा त्यांचं आम्हाला माहित नाही, पण त्यांनी डायरेक्ट त्यांना फोनवर भ्रमणध्वनीवर अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली, जीव मारण्याची धमकी दिली आणि त्यामुळे ते दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत। त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आलाय असं कळतंय, असं कर्मचारी आम्हाला सांगतायत। आणि हे जे आता माझ्या हातामध्ये जे निवेदन आहे हे लेखणी बंद निवेदन आहे। या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला कोण सहकार्य करणार आहे, यांचं सुरक्षा कवच म्हणून कोण पाहणार आहे? अरे प्रशासनामधले अधिकारी आणि कर्मचाऱ्याला तुम्ही अशा पद्धतीनं वारंवार टॉर्चर करत असाल आणि त्यांच्या
मरणाच्या कारणीभूत तुम्ही ठरत असाल तर खरंच वरिष्ठ स्तरावर या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात खटले दाखल झाले पाहिजे असं माझं एक पदाधिकारी शिवसेनेचं म्हणून मागणी आहे. दुर्राणीने जयवंत सोनवणे यांना भरवून ध्वनी करून शिवीगाळ केल्याचं रेकॉर्डिंग वगैरे काही सबूत आहे का आपल्याकडे? तर रेकॉर्डिंग वगैरे सगळं जयवंत सोनवणे सध्या परभणी दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत आणि ते सुट्टी त्यांना झाली किंवा ते शुद्धीवर जर आले तर आपण विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर निश्चित मिळेल आपल्याला. आणि दुसरा एक महत्वाचं अजून सांगायचंय, ह्या सगळ्या परिस्थितीमुळं प्रशासकीय यंत्रणेमध्ये विनाकारण खोडा घालणे, प्रशासकीय यंत्रणेला वेठी धरणे, अधिकारी कर्मचारी यांना टॉर्चर करणे आणि ह्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या कामावर एक परिणाम होत आहे. सामान्य माणसाला रहिवासी प्रमाणपत्र भेटत नाही, पीटीआर वेळेवर भेटत नाही आणि अशा या लेखणी बंद कार्यक्रमामुळे प्रशासकीय लेवलवर आणि सामान्य माणसाला या ठिकाणी त्रास होतोय. याला जबाबदार कोण आहे? प्रशासकीय कामामध्ये अशा पद्धतीने अडथळे आणले ना त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि वरिष्ठ पातळीवर माननीय जिल्हाधिकारी परभणी यांनी या ठिकाणी या प्रकरणाची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची शिवसेनेच्या वतीनं मागणी आहे.